नमस्कार. तर अशी टम्म फुगणारी लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी बनवायची? चला तर मग बघूया. तर सर्वप्रथम कुकरमध्ये आपण 2 वाटी डाळ घेणार आहेत. स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी, तेल, हळद टाकून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत इकडं आपण पीठ मळून घेऊया. डाळ शिजली की त्यातलं पाणी काढून आपण डाळ वाटून घ्यायची. आता कढईमध्ये तूप टाकून 2 वाट्या मी इथं गूळ घेतलाय. पुरण शिजलं की मग त्यामध्ये इलायची पावडर टाकून घ्यायची. पुरण थंड झालं की उंडा करून घ्यायचा. उंडा करत असताना पुरणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि कणकीचं प्रमाण कमी घ्यायचं. पुरण असं आतमध्ये ठेवून हलक्या हातानं गोल करून घ्यायचं. पुरण जास्त घातलं की पोळ्या मऊ होतात, वातड होत नाहीत. पोळी लाटताना एकदम असं हलक्या हातानं लाटायची, जेणेकरून ना फाटत नाही ती. मी पोळ्या बनवताना कपडा असा खाली ठेवते, त्यामुळं काय होतं की पोळ्या फाटत नाहीत आणि पोळी व्यवस्थित लाटली जाते. आता पोळी तव्यावर टाकताना थोडंसं सावकाश टाकायची. पोळी पलटून टाकली की त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. बघा तर मग कशी टम्म अशी फुगली आहे पोळी. तुम्ही अशा पद्धतीने बनवाल ना तर 100% तुमची पण पोळी फुगणार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.